आज मी तुमच्यासाठी घेऊन आले महाबळेश्वर फेमस स्ट्रॉबेरी विथ क्रीम। ती खाण्यासाठी तुम्हाला महाबळेश्वरला जायची गरज नाही आहे, घरी बसूनच तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता। चला तर मग घरच्या घरी कमी साहित्यात मस्त आपण स्ट्रॉबेरी विथ क्रीम करूया। आता यासाठी मी इथं अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतली आहे। सर्वात आधी आपण योग्य पद्धतीने स्ट्रॉबेरी कशी धुवायची ते पाहूया। आता स्ट्रॉबेरीमध्ये आपण पाणी टाकून घेऊ आणि त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा बेकिंग सोडा टाकून घेऊ। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि या पाण्यात याला असंच 1 मिनिट ठेवू। आता 1 मिनिट झालंय। आता यामधील आपण स्ट्रॉबेरी काढून घेऊ। बघा किती घाण निघाली स्ट्रॉबेरी मधनं। आता आपण स्ट्रॉबेरी कट करून घेऊ। आता आपल्याला 2 प्रकारे कट करायचे आहेत स्ट्रॉबेरीज। सर्वात आधी आपण या पद्धतीने उभ्या अशा त्याच्या स्लाइस कट करून घेऊ, जे आपल्याला ग्लास डेकोरेशन मध्ये कामात येणार आहे। 5-6 स्ट्रॉबेरीज आपण या पद्धतीने कट करून घेऊ। बघा या पद्धतीने। आता या स्ट्रॉबेरी आपल्या कट करून झाल्या आहेत। आता ह्या एका बाउल मध्ये काढून घेऊ आणि उरलेल्या स्ट्रॉबेरीज आपण अशा बारीक कट करून घेऊ। आता जे आपण कडेचा भाग काढून ठेवला त्या बाजूला, तो सुद्धा आपण आता बारीक चिरून घेऊ। आता या चिरलेल्या स्ट्रॉबेरीज मधून आपण थोड्या स्ट्रॉबेरीज बाजूला काढून घेऊ, आपल्याला ह्या नंतर लागणार आहेत। आता या स्ट्रॉबेरीज पासून आपण स्ट्रॉबेरीजचा सॉस बनवूया, म्हणजेच त्याला स्ट्रॉबेरी कॉम्पोट म्हणतात। आता यामध्ये मी इथं 4 चमचे साखर टाकून घेत आहे। साखर टाकल्यानंतर आता ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मध्यम आचेवर याला छान शिजवून घेऊ। 3 ते 4 मिनिटांनंतर स्ट्रॉबेरी मऊ व्हायला सुरुवात होईल, तेव्हा त्यामधले काही तुकडे आपण मॅश करून घेऊ, जेणेकरून आपल्याला एक दाटसर सॉस मिळेल आणि काही तुकडे आपण तसेच राहू देऊ, म्हणजे ते दाताखाली आले की ते छान लागतं। मिश्रण थोडे घट्ट झाले की आता त्यामध्ये आपण 1 चमचा लिंबाचा रस टाकून घेऊन आणि ते व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून घेऊ। हा स्ट्रॉबेरीचा सॉस तुम्ही फ्रीजमध्ये आरामात 10 ते 15 दिवस स्टोअर करू शकता आणि केक, आईस्क्रीम आणि एखाद्या डेझर्टवर तुम्ही हे टाकून खाऊ शकता। आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून याला थंड करण्यासाठी ठेवू। थंड झाल्यावर सुद्धा हे मिश्रण अजून थोडे घट्ट होईल। आणि हे बघा घरच्या घरी आपला किती सुंदर असा स्ट्रॉबेरी सॉस तयार झाला आहे। आता आपल्याला क्रीम तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे हे बाउल फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि आपल्याला लक्षात ठेवा फ्रीजमध्ये थंड केलेली व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे। आता बीटरच्या मदतीने किंवा विस्कच्या साहाय्याने आपण ही क्रीम छान घट्ट होईपर्यंत फेटून घेऊ। आता आपली क्रीम छान फेटून झाली आहे। क्रीम चांगली फेटून झाली की हे चेक करण्यासाठी आपण असं भांडं उलटं करून बघायचं, ती पडली नाही म्हणजे आपली क्रीम छान फेटून झाली आहे। आता इथं मी एक पाइपिंग बॅग घेतली आहे, त्यामध्ये आपण हे नोझल त्याच्यात टाकून घेऊ। आणि याचा पुढचा टोक कट करून आता याला आपण एका ग्लासमध्ये ही पिशवी अशी फोल्ड करून घेऊ आणि याच्यामध्ये आता आपण क्रीम टाकून घेऊ। आता ही क्रीम आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊ। आता मी इथं असा ग्लास घेतला आहे, तुम्ही कोणताही बाउल सुद्धा घेऊ शकता। आता आपण साईडला असे हे स्ट्रॉबेरीचे स्लाइस लावून घेऊ। बघा किती सुंदर दिसतोय ना ग्लास। आता सर्वात आधी आपण स्ट्रॉबेरी कॉम्पोट टाकून घेऊ। ते टाकल्यानंतर त्यावर आपण आता क्रीमची लेयर करून घेऊ। भरपूर अशी क्रीम आपल्याला टाकून घ्यायची आहे। क्रीम टाकल्यानंतर आता याच्यावर आपण स्ट्रॉबेरीचे जे छोटे छोटे तुकडे केले होते ते टाकून घेऊ। त्यानंतर स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा 1 स्कूप टाकून घेऊ आणि त्यावर परत स्ट्रॉबेरी कंपोट टाकून घेऊ आणि परत त्याच्यावर आपण क्रीमची लेयर करून घेऊ आणि परत थोडे स्ट्रॉबेरीचे तुकडे टाकून घेऊ आणि थोडं स्ट्रॉबेरी कंपोट टाकून घेऊ। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि मला खात्री आहे ती तुम्हाला खूप आवडेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।